गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या राजकीय भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नुकत्याच जाहीर झालेल्या विधान परिषद उमेदवारीच्या यादीत त्यांचं नाव नाहीये। पुन्हा एकदा अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यामुळे सुषमा अंधारे यांना डावलण्यात आल्याचं उघड झालंय। राजकारणात सातत्यानं डावललं जाणं हा काही अंधारे यांच्यासाठी नवा अनुभव नाही। मात्र यावेळी या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चांना उधाण आलंय। पक्षात प्रवेश केल्यापासून ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेची खिंड लढवली, त्या बदल्यात त्यांना केवळ आश्वासनं आणि व्यासपीठावरून भाषणं करण्याची संधी मिळाली का, असा टोकदार प्रश्न आता उपस्थित केला जातोय। विरोधकांवर तुटून पडणाऱ्या आणि पक्षाची बाजू हिरिरीने मांडणाऱ्या या नेत्याला हक्काची सत्ता किंवा पद देण्याची वेळ येते तेव्हा पक्ष नेतृत्व हात आखडता का घेते, हा मुद्दा आता राजकीय विश्लेषकांच्या आणि विरोधकांच्या चर्चेचा मुख्य विषय बनलाय। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी जे मोजके खंदे समर्थक उरले होते त्यात सुषमा अंधारे यांचा समावेश होतो। पक्ष अडचणीत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। शिवसेनेचा परंपरागत मतदार जेव्हा संभ्रमात होता तेव्हा आपल्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणांनी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला। त्या केवळ वक्त्या राहिल्या नाहीत तर महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी सहानुभूतीची लाट निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। पक्षाचा प्रत्येक लहान मोठा कार्यकर्ता त्यांच्या भाषणाची वाट पाहत असे आणि सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असे। त्यांच्या या अफाट कर्तृत्वामुळेच या विधान परिषदेवर किंवा किमान एखाद्या मोठ्या निवडणुकीत संधी मिळेल अशी रास्त अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती। मात्र जेव्हा जेव्हा राजकीय पुनर्वसनाची किंवा पद देण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा त्यांच्या पदरी केवळ उपेक्षाच आली। या ताज्या घडामोडीनंतर आता विरोधकांनीही ठाकरे गटाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून सुषमा अंधारे यांचा वापर केवळ पक्षासाठी भाडोत्री तोफ म्हणून केला जात असल्याचा आरोप केला जातोय। राजकीय जाणकारांच्या मते सुषमा अंधारे यांच्या बाबतीत पक्षात एकाच प्रकारचा पॅटर्न पुन्हा पुन्हा पाहायला मिळतोय। शिवसेनेत येण्यापूर्वी त्या प्रदीर्घ काळ पुरोगामी चळवळीत कार्यरत होत्या। तेही त्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते। त्यानंतर जेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी नाते जोडत शिवबंधनात प्रवेश केला तेव्हा अनेकांनी त्यांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं होतं, कारण यापूर्वी त्यांनी शिवसेनेच्या काही धोरणांवर आणि विचारांवर अत्यंत टोकदार शब्दात टीका केली होती। परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलं आणि थेट उपनेतेपद बहाल केलं। उपनेतेपद मिळाल्यानंतर अंधारे यांनी अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पक्षाची धुरा सांभाळली। परंतु पद आणि सत्तेच्या खेळात उपनेतेपद ही केवळ एक संघटनात्मक जबाबदारी ठरली। त्याला कुठलंही घटनात्मक किंवा कायदेशीर वजन नव्हतं। खरी कसोटी विधान परिषद किंवा विधानसभा उमेदवारीच्या वेळी असते आणि तिथंच अंधारे यांना वारंवार डावलण्यात आलंय। अंधारे यांच्या या उपेक्षेमागे पक्षांतर्गत राजकारण आणि काही जुन्या जाणत्या नेत्यांची नाराजी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। शिवसेना हा मूळचा एक विशिष्ट धाटणीचा आणि संस्कृतीचा पक्ष आहे। तिथं बाहेरून आलेल्या नेत्यांना पटकन सामावून घेणं किंवा त्यांना थेट मोठी पद देणं अनेकदा मूळ निष्ठावंतांना रुचत नाही। अंधारे यांच्या बाबतीतही तेच घडताना दिसतंय। महाविकास आघाडीच्या काळात आणि त्यानंतरही अंधारे ज्या आक्रमकतेनं बोलत राहिल्या त्याने त्या अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या। पक्षातील अनेक बड्या नेत्यांपेक्षा त्यांची सभा अधिक गर्दी खेचणारी ठरू लागली। राजकारणात एका मर्यादेपलीकडे गेलेली लोकप्रियता ही स्वकीयांसाठीच डोकेदुखी ठरते हा नियम इथं लागू झाला असावा अशी दाट शक्यता वर्तवली जाते। पक्षात त्यांची वाढती ताकद आणि कार्यकर्त्यांमधील त्यांची पकड यामुळे पक्षातीलच एक गटाला असुरक्षित वाटू लागलं आणि म्हणूनच प्रत्येक वेळी त्यांच्या नावावर फुली मारली जात असावी असा कयास राजकीय तज्ञ लावतायत। सुषमा अंधारे यांच्या वक्तृत्वात एक धार आहे, ती विरोधकांना घायाळ करणारी आहे। राज्यातील सत्ताधाऱ्यांवर विशेषतः शिंदे गट आणि भाजपवर त्यांनी आजवर केलेले हल्ले अत्यंत धारदार राहिलेत। त्यांच्या याच गुणाचा वापर पक्षाने अत्यंत हुशारीने करून घेतला। जहाल भाषणांची गरज असेल तिथे अंधारे यांना पुढे केलं गेलं। प्रत्येक ठिकाणी प्रसंगी पक्षाची ढाल म्हणून त्या उभ्या राहिल्या। परंतु जेव्हा सत्तेत किंवा कायदेमंडळात प्रतिनिधित्व देण्याची वेळ येते तेव्हा मात्र पक्षाला अंबादास दानवे यांच्यासारखा जुना आणि स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेल्या नेत्यांची आठवण येते। दानवे हे संभाजीनगर परिसरातील एक मोठं नाव आहे। तिथं पक्षाची पाळंमुळं टिकून ठेवण्यासाठी आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दानवेंना पुन्हा उमेदवारी देणं पक्षाला अधिक फायद्याचं वाटलं असावं। परंतु या प्रक्रियेत अंधारे यांच्यासारख्या निष्ठावान आणि कष्टाळू नेत्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र आहे। अंधारे यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणात सावध भूमिका घेतली आहे। उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली ज्यामध्ये त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ओवाळतानाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आणि म्हटलं की माझ्यासाठी आमदारकी किंवा खासदारकी या गोष्टी अतिशय दुय्यम आहेत।
अशा शेकडो आमदारक्या मी पक्ष आणि नेतृत्वावर ओवाळून टाकायला तयार आहे. अंधारे यांचं हे जाहीर विधान त्यांच्यातील निष्ठेचं आणि राजकीय प्रगल्भतेचं प्रतीक मानलं जात असलं तरी पडद्यामागे त्यांची नाराजी पूर्णपणे नाहीशी झाली असेल असं मानणं भाबडपणाचं ठरेल. कोणत्याही नेत्याला आपण केलेल्या अफाट कष्टाचं फळ मिळावं अशी इच्छा असणं स्वाभाविक असतं. जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यास पक्षात आणखी खच्चीकरण होऊ शकतं हे ठाऊक असल्यामुळं अंधारे यांनी अत्यंत सावधपणे ही भूमिका घेतली असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चिलं जात आहे. या सर्व प्रकारामुळे आता ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या धोरणांवर विरोधकांकडून सडकून टीका केली जाते. केवळ भाषण करण्यासाठी, गर्दी जमवण्यासाठी आणि विरोधकांवर चिक्कलफेक करण्यासाठी अंधारे यांच्यासारख्या नेत्यांचा वापर करायचा आणि लाभाची पदं मात्र स्वतःच्या जवळच्या किंवा पारंपरिक नेत्यांना द्यायची ही शिवसेनेची जुनीच खोड असल्याची टीका विरोधक करतायत. यापूर्वीही अनेक नेत्यांच्या बाबतीत असंच घडल्याचे दाखले दिले जात आहेत. पक्षासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या चेहऱ्यांची केवळ शोभेची भावली म्हणून वापर करण्याची वृत्ती पक्षाला भविष्यात महागात पडू शकते असा इशाराही काही राजकीय अभ्यासक देत आहेत. कारण अंधारे यांच्यासारखे नेते जर सातत्याने डावलले गेले तर पक्षात येणाऱ्या नवीन चेहऱ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये एक चुकीचा संदेश जातो की तुम्ही कितीही काम केलं तरी मोक्याच्या क्षणी तुमची उपेक्षाच होणार आहे. आगामी काळात महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या निवडणुका घेतल्या आहेत. या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला अतिशय विचारपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत. अशा वेळी सुषमा अंधारे यांच्यासारख्या लोकमान्य नेत्याला डावलून पक्ष नेतृत्वाने कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एकीकडे सत्तेसाठी नव्या समीकरणाची जुळवाजुळव सुरू असताना स्वतःच्या पक्षातील विश्वासू आणि लढाऊ नेत्यांना डावलणं राजकीय दृष्ट्या परवडणारा आहे का हा मोठा प्रश्न आहे. अंधारे यांनी जरी आता मौन बाळगलं असलं किंवा पक्षनिष्ठेची शपथ घेतली असली तरी भविष्यात त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला जर अशीच खीळ बसत राहिली तर त्या काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. तुर्तास तरी अंधारे यांच्या पदरी पुन्हा एकदा ठेंगा आलाय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वापर किंवा फेकून द्या या जुन्या राजकीय सूत्राची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अंधारे या संकटातून आणि या उपेक्षेतून कशा रीतीने स्वतःला सावरतात आणि आगामी काळात पक्षातील आपलं स्थान कसं भक्कम करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.